निश्चितच भूषण 11 या सगळ्या नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने पाडून प्रथम बॉलची निवड केली आहे, क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे. त्याचा निर्णय कितपर्यंत योग्य ठरतो तो येणारा वेळ येणारा टाइम निश्चित आपल्याला बघायला मिळेलच. आणि बघूया निश्चितच राजकुमारी सई प्रभाकर ढगे हिचंही आगमन झालंय, तिचंही सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत मंचावर. ढगे फॅमिलीचे राजकुमार राजकुमारी या सर्व चौथी पिढी बघूया, चौथी पिढी सुद्धा ह्याच मुख्य मंचावर म्हणजे ग्राउंडरही होती. ढगे फॅमिलीचेच निश्चित राजकुमार राजकुमारी आता मुख्य मंचावर आपल्याला बघायला मिळत आहे. आपण कॅमेरा पुढे बघतोय आणि तिचंही सुद्धा हार्दिक स्वागत. कपिल भाऊ बाहुलेही दिसत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, तर या मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच खेळून काढला डीप मिड विकेटला आणि सोनू तांबे त्या ठिकाणी चांगला फील्ड करतोय. सिंगलवर थांबावं लागेल. बघा आताही कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल आणि बघणं गरजेचं ठरेल. मनोज जायभाऊ एका बाजूला बक्षाल तर लाला अभिमाने आपल्याला बघायला मिळतील. हो यावेळेस उसळी घेणारा चेंडू निश्चित आपल्याला बघायला मिळते. वन बाउन्सी गोष्टा मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच करताना आपल्याला बघायला मिळतात. परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. ओहो यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर अँगल क्रॅक करायचा प्रयत्न, निश्चित क्वालिटी बॉलिंग आपल्याला बघायला मिळतीये. पंचांनी इशाराही केलाय की फिअर चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी पटलावर आपल्याला बघायला मिळतोय. रोहित परब एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना रोहित परब आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. समोर जर बघितलं तर लाल अमेमाने हो यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, उंची दुरी नाही लांबी नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोनू तांबे यावेळेस सुरक्षित हात आणि सुरक्षित कॅच आपल्याला सोनू तांबेकडनं बघायला मिळतोय. पहिला झटका पहिली अवदसा लागते ती म्हणजेच लाला मेहमानाच्या रूपामध्ये पहिला गडी बाद. फलंदाज आउट, बॅक टू डग आउट. डीजे सन्माननीय बंटी शिंदे यांचं आगमन झालंय. चंद्रभागा लॉन्सचे मॅनेजर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आयोजन कमिटीच्या वतीनं. बघूया जर तुम्ही धावा बघशाल तर निश्चितच हो यावेळेस बॅक फुटर जाऊन फाईन लेगला उडवला. क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूच्या पाठीमागे चांगली फील्ड आपल्याला बघायला मिळते. क्वालिटी फिल्डिंग लाजवाब फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्याच्यासाठी ओळखलेला जातो रोहित परब. अनेक मैदानं त्यांनी फलंदाजी पटलावरही त्यांनी गाजवली आहेत आणि गोलंदाजी पटलावरही गाजवली आहेत. तोच डायनामाइट बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला एक सुंदर गोलंदाजी हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. इथून बघितले तर 2 धावा लागल्यात बोर्डावर. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळेल. राऊंड द विकेट मारा करताना बघायला मिळतील. हो यावेळेस बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई, त्याच्यामध्ये नाशिक वन फ्रॉम सातपूरचा डायनामाइट आपल्याला भारी पडताना बघायला मिळतोय. चांगली कामगिरी पहिल्या मेंट्री पॉवर प्ले षटकामध्ये 1 गडी बाद आणि 2 धावा रोहित परबने दिल्यात. सन्माननीय मोहन भाऊ आचारी रात्रीचं सर्व देखभाल त्यांच्याच नेतृत्वाखाली असते, कारण शेजारीच त्यांचा बंगला आपल्याला बघायला मिळतोय. मोहन भाऊ आचारी यांचे सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. काय जबरदस्त षटक हाताळलं आणि षटकांची जर बात केली पहिल्या मेंट्री पॉवर प्ले क्वालिटी आउटस्टँडिंग बॉलिंग आपल्याला रोहित परब म्हणून त्याला का ओळखलं जातं नाशिकचा डायनामाइट. तो वारंवार सांगताना आपल्याला मैदानाच्या आत्म सिद्ध करताना बघायला मिळतोय.
नितीन नामदेव बघा नामदेव कोणत्या पद्धतीने बॉलिंग करेल राऊंड द विकेट मारा यावेळेस हो बॅकफूट वर खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणती गलती न करता सोंदू तांबे यावेळेस सुरक्षित कॅच टिपताना आपल्याला कॅमेरा पुढे बघायला मिळतोय. देऊया परत एकदा डीजे ला संधी. गडी बाद झाले तर दोन निश्चयच धावाही बोडावं लागल्यात. ओहो यावेळेत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता बाटाने चोंडीचा कोणताही संपर्क नाही. रोहितनी जर 3 षटकार लावले योगेश भोजने यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केले. या परत एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊ 3 षटकार मारेल का रोहित लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला फलंदाजी पटलावर बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने रोहित परब फील्ड सेट करतोय लाजवाब फील्ड पोझिशन तुम्ही बघू शकता क्वालिटी फील्ड पोझिशन आपल्याला बघायला मिळते. ओ डी फ्लॉंग ऑफ 38 सर्कल फक्त क्रॉस आणि येतो डी फ्लॉंग ऑफच्या वरतून हवाई सफर एक टप्पा सीमारेषे पार मिळतील 4 चौकार डीजे. बाहेर प्रेक्षकांसाठी निश्चित स्मार्ट वॉच कमवायची संधी असेल प्रेक्षकांसाठी टीव्ही ब्रँडेड कंपनीचं. मनोज जायभावाने जर षटकार मारला आणि बाहेर कोणत्या प्रेक्षक राजाने कॅच जर पकडला त्याला सन्माननीय उमेशजी मोरे यांच्याकडे एक स्मार्ट वॉच 5000 किमतीचं बाहेर जेल झेरीत टिपला तर मनोज जायभावानी जर उडवला तर बाहेर मनोज जायभावानी षटकार मारतील बाहेर प्रेक्षक राजाला कॅच पकडायचा आहे 5000 रुपये किमतीचं स्मार्ट वॉच मिळणार आहेत. हो परत एकदा यावेळेस मुख्य पंच वाईट घोषित करताना आपल्याला बघायला मिळतात. प्लेअरने कुठलाच रिव्ह्यू घ्या मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कुल 5000 रुपये किमतीचं स्मार्ट वॉच मिळणार आहेत फक्त प्लेअर नसला पाहिजे. मग या वाईट चेंडू फत्तरकडनं येताना आपल्याला बघायला मिळतोय. स्टॉप सिग्नल वाईट होतात आणि थर्ड पंचही मुख्य पंचांच्याच निर्णयावर ठाम राहिलेत. इथे बघितलं तर चांगली रणनीती करावी लागेल चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये विकेट पडतायत आणि धावा लागल्यात बोर्डावर 7 1.4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नामदेव गुलूम ओहो परत एकदा त्याच पद्धतीचा रिप्ले बघायला मिळतोय. आता घेतील का रिव्ह्यू बॅटिंग वाले मला समजत नाही. यावेळी चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 7 धावा लागल्यात बोर्डावर अजूनही बघितलं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला. सत्यमचे
सत्यम सेलचे मालक मान्य श्री उमेशजी मोरे यांच्यातर्फे जाणता राजा मित्रमंडळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जाणता राजा प्रीमियर लीग 2026च्या कमिटीतर्फे नाही साठी बेस्ट बॉलर आकर्षण बक्षीस देण्यात येणार आहे. बेस्ट प्लेयर आकर्षण बक्षीस देण्यात येणार आहेत. कमिटीतर्फे ते वेळोवेळी अनाउन्समेंट करण्यात येईलच. रिव्ह्यू घेतलेत. अंपायरचा कॉल असेल नो बॉल साठी. अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कॉल. फेअर डिलिव्हरी आले. टीव्ही पंचांचा इशारा येतो. डीप होताना चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. रिव्ह्यू लॉस्ट आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र पंचांच्या इशाऱ्यावर तुम्हाला फैसल्यावर राहावं लागेल. इथून बघितले चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार मारला मनोज जायभावेने आणि बाहेर प्रेक्षक राजाने जर कॅच पकडला 5,000 किमतीचं एक स्मार्ट वॉच आपल्याला गिफ्ट मिळणार आहेत उमेशजी मोरे यांच्याकडनं. याची नोंद घ्यायची. प्रेक्षक राजाला विनंती 5,000 किमतीचं स्मार्ट वॉच या ठिकाणी गिफ्ट देण्यात आलंय. कॅच पकडा आणि स्मार्ट वॉच पकडा. बघूया कोण घेते कॅच, कोण पकडेल. मनोज जायभावे मारतील का बाहेर षटकार. बघूया अजूनही प्रश्न सगळेच आपल्याला बघायला मिळते. 11 धावा लागल्यात बोर्डावर. काय जबरदस्त बॉलिंग करताना आपल्याला रोहित परब आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. अशा पद्धती बॉलिंग रोहित परबने केली आतापर्यंत. सेकंड स्पेल मध्ये एक लाजवाब स्पेल आपल्याला हाताळताना बघायला मिळतोय. हो या वेळेस पॉइंटच्या वरतून येतोय क्षेत्ररक्षण ते वेगाने चेंडूचा पाठला करतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला डीप पॉइंट वर बघायला मिळते. 2 धावा 2 धावांवर थांबवलाय. या 2 धावेने वाढती धावसंख्या बघशाल. इथून 13 धावा लागल्यात बोर्डावर. 2 गडी बाद. इथून बघितलं तर 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बघूया परत एकदा. यावेळेस पॉइंटला परत उडवलंय. क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन घेतले. चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. सिंगलवर थांबावं लागेल. योगेश च्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला मनोज जायभावे बघायला मिळतात. निश्चित स्ट्राईक रेट वाढवावा लागेल मनोज जायभावेला. अजूनही बघितलं तर 6 चेंडूचा सामना केलाय. 4 धावांवर आपल्याला बघायला मिळत आहे. बघितलं त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. क्वालिटी काम आपल्याला बघायला मिळतंय. रोहित परब परत एकदा बॉलिंग ट्रॅकवर आणि रोहित क्वालिटी बॉल रोहित कडनं बघायला मिळतोय. अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना रोहित परब आपल्याला बघायला मिळेल. चांगली बॉलिंग हाताळली आतापर्यंत. सेकंड स्पेलमध्ये अशा पद्धतीने बॉलिंग केली आहे. क्वालिटी बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. 14 धावा लागल्यात बोर्डावर. इथूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बघूया परत एकदा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये 14 धावा लागल्यात. 2 तो आहे. बघूया परत एकदा. 14 धावा लागल्यात बोर्डावर. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. वाईट धावा अतिरिक्त धावाने स्कोरबोर्ड पुढे सरकेल. रोहितला काहीतरी करावं लागेल. रोहित परत बॉलिंग ट्रॅकवर चांगली कामगिरी करतोय. पण फलंदाजी पटलावर रोहितला काहीतरी चांगली कामगिरी करावं लागेल. यावेळेस वाईटची मागणी करताना आपल्याला बघायला मिळतात. कारण की रिव्ह्यू लॉस्ट गमावलाय. म्हणून आता पंचांच्या इशाऱ्यावर राहावा लागेल. कारण रिव्ह्यू आपल्याकडे होता तो तुम्ही गमावलाय. पंचांच्या इशाऱ्यावर राहावा लागेल. ठुनी बघितलं तर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. नक्कीच आपण पाहत आहोत मित्रांनो. या स्पर्धेच्या अंतर्गत अगदी पाहायला गेलं तर पाहुणेवारांचं शुभागमन होतंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम. उपस्थित पाहुणेवार यावेळेस उपस्थित होत आहेत. अगदी आपण पाहत आहोत API सन्माननीय कांबळे साहेब
यावेळेस उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सोबतीला अगदी आपण पाहायला गेलं तर आमचे अमोलजी गांगुर्डे साहेब हेही उपस्थित झालेले आहेत. तूर्त झालेली स्पर्धा जर आपण पाहिली मित्रांनो ग्रामीणची, त्या ग्रामीण पोल मध्ये जाणता राजा ही टीम रनरअप राहिली होती आणि पूर्णपणे ओव्हरऑल स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अमोलजी गांगुर्डे साहेब ऍज अ बेस्ट बॉलर म्हणून त्यांचा तो अवॉर्ड त्यांना मिळालेला होता. त्यांच्या सोबतीला अगदी आपण पाहतो आमचे API कांबळे साहेब हेही उपस्थित आहेत आणि अगदी आपण पाहतो त्यांच्या सोबतीला अन्य देखील पाहुणेवर उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे हरिजी माळी साहेब हेही उपस्थित झालेले आहेत. या सगळ्यांचं आपण करूयात या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज वेळात वेळ काढून आलेले सगळेच पाहुणेवर आपल्याला पाहायला भेटतायत. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात आणि वळूयात लगेचच पाहुण्यांच्या सन्मानाकडे. तिथे ते सन्मान या व्यासपीठावरती केलं जाणार आहे. तोपर्यंत एक ओव्हर तिथे कंटिन्यू केली जाईल आणि मग त्या ओव्हर नंतर ते सन्मान यावेळेस या व्यासपीठावरती होतील. पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट बॉक्स मध्ये. यस, ओव्हर टू यू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद, थँक्यू पवार सर. यावेळेस क्षेत्ररक्षक स्मार्ट वॉच घेतली कॅच. इकडे उमेश मोरे यांच्याकडनं 5,000 किमतीचं स्मार्ट वॉच त्या क्षेत्ररक्षकाला मिळालंय. प्रेक्षक राजा त्यांनी समोर कॅच पकडला एक हाताने. बघूया कॅमेऱ्यामध्ये कैदही झाले. हा सगळाच कॅच. काय नाव रे? लखन चव्हाणने तो झेल टिपला होता आणि त्याला 5,000 किमतीचा स्मार्ट वॉच निश्चित देण्यात येईल. बघूया परत एकदा उडवलाय डीप विकेट हवाई सपरला. यावेळेस ताकदीचा वापर आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. 6 धावा. नो बॉल यावेळेस आपल्याला बघायला मिळतं. 29 धावा. सन्माननीय योगेशभाई शिवरे मान्यवरांना जुडलेत मुख्य मंचावर. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 3.1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने झेल टिपल्या प्रेक्षक राजाने क्वालिटी लाजवाब आपल्याला बघायला मिळतोय. बघा परत एकदा मनोज जायभावे ज्या पद्धतीने फलंदाजी करताना आता मात्र स्ट्राईक रेट वाढताना आपल्याला मनोज जायभावेचा बघायला मिळतोय. बघा परत एकदा नामदेव कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करेल का कमबॅक. 2 षटकार आलेत. ओ डी फ्लॉग ऑफ फ्लॅट. एक टप्पा सीमारेषे पार. मिळतील 4 चौकार. डीजे जाऊया परत. 3.2 अखेर असा बघायला मिळतोय. परत एकदा बघूया कनेक्शन किती दुरी और छेकी पुरी मंजुरी. आउटस्टँडिंग फटका येतोय. मनोज जायभावे स्ट्रेट मार्क फटका. येतोय षटका. 6 धावा. डीजे कुठे गायब झाला? 39 धावा लागल्यात बोर्डावर. 3 गडी बाद झालेत. अजूनही चांगली मनोज जायभावे ज्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला फलंदाजी पाटलावर बघायला मिळतोय. रिप्ले मध्ये तो फटका अतिशय सुंदर नेत्रदीप फटका मनोज जायभावेच्या पाठ मध्ये बघायला मिळतोय. आउटस्टँडिंग एफर्ट लाजवाब लावलेत. लाजवाब निश्चितच रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एफर्ट्स क्षेत्ररक्षकाने अतिशय जबरदस्त लावले गेले होते. 100% एफर्ट्स आपल्याला क्षेत्ररक्षकाचे बघायला मिळतात. निश्चित मान्यवर निश्चित आपल्याला बघायला मिळतात मुख्य मंचावर. बघूया परत एकदा मनोज जायभावे. ओ मॅक्सिमम ओ सुपर डुपर येतोय मनोज जायभावेच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. 6 धावा. ज्या पद्धतीने हा षटकामध्ये नामदेव गुलूमच्या षटकामध्ये आतिषबाजी सुरुवात केली. षटकार निश्चित 3 षटकार 4 षटकार आले या पूर्ण या ओव्हर मध्ये. अजूनही बेहतर तर शेवटचा 2 चेंडू बाकी.
प्रेक्षक राजा तर निश्चित त्याच्यासाठीच या मैदानावर गर्दी जमा केली, कारण की नाशिक जिल्ह्यातले तारे सितारे या स्पर्धेमध्ये यावेळेस आपली खेळ आजमावत आहे. यावेळेस उंची मिळाली, दुरी नाही, लांबी नाही, आणि एक सुरक्षित हात आणि सुरक्षित कॅच, आणि मनोज जाय भावे एक वादळी पारी यावेळेस शांत करताना आपल्याला निश्चित नामदेव गुलूम बघायला मिळतोय. परत एकदा जाऊया पवार साहेबांकडे. चला लगेचच आपण पाहत आहोत बघूया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निश्चित कोण गेला, महेश. महेश कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल, आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेईल. 45 धावा लागल्यात बोर्डावर, 4 गडी बाद, 3.5. आणि मुख्य मंचावर निश्चित आपल्याला मान्यवर बघायला मिळतात. आणि ज्या पद्धतीने आयोजन नियोजन आपण बघता, आयोजन कमिटीच्या वतीनं जाणता राजा आयोजन कमिटीच्या वतीनं भव्य दिव्य आयोजन आपण बघताय. क्वालिटी नियोजन आणि आयोजन आपल्याला बघायला मिळालंय. मुख्य महेश काय करतोय, कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल महेश, तेही बघणं गरजेचं ठरेल. नामदेव शेवटचा अंतिम चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळेल, समोर बघितलं तर महेश फलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. बघूया महेश. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, निश्चित बाटाने चेंडूचा कोणताही संपर्क नाही, पायावर जाऊन चेंडू आदळतोय, सिंगल धाव आणि निश्चित आपल्याला बघायला मिळते. जाऊया पवार साहेब. येस, थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आणि सध्या तरी आपण वळूयात मुख्य स्टेज वरती, जिथे पाहुण्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आज अगदी वेळात वेळ काढून आलेले पाहुणेवर यावेळेस उपस्थित पाहायला भेटत आहेत. आपण पाहत आहोत API सन्माननीय कांबळे साहेब यांचा हा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती इथे पार पडत असताना पाहायला भेटतोय. आज या स्पर्धेच्या अंतर्गत वेळात वेळ काढून या स्पर्धेला अगदी शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत, आणि त्यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. हा शाही सन्मान मित्रांनो होतोय. अगदी आपण पाहत आहोत आमचे API सन्माननीय कांबळे साहेब यांचा हा यथोचित सन्मान होतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, माहीत शुभदार शॉल, आणि त्यानंतर अगदी आपण पाहत आहोत या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना अगदी सन्मानित केलं जात आहे. साहेब आपण आलात, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्यानंतर उपस्थित आमचे हरीजी माळी साहेब हेही उपस्थित आहेत, त्यांचा पण सन्मान करूयात या व्यासपीठावरती. आज साहेबांच्या अगदी सोबतीला नेहमीच त्यांना पाहिलं आणि आजही ते साहेबांच्या सोबतीला उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूयात. हरीजी माळी साहेब यांचा आज सन्मान या व्यासपीठावरती होतोय. आज अगदी तेही या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि तिथे अजून एक ब्लास्ट पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये, आलाय सिक्सर. आणि त्यानंतर आमचे अमोलजी गांगुर्डे साहेब हेही उपस्थित आहेत. नक्कीच कांबळे साहेबांना सांगायला आनंद वाटेल, जेव्हा जी ग्रामीणची स्पर्धा या अगोदर ती झाली त्या स्पर्धेमध्ये ऍज अ बेस्ट बॉलर म्हणून आपले यावेळेस अमोलजी गांगुर्डे साहेब त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर म्हणून होते, आणि तो आम्हालाही आनंद आहे, कारण खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं राहिली होती. चला तर आपण पुन्हा एकदा वळूयात. येस, ओव्हर टू यू. समालोचक कक्षामध्ये जाऊयात, ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू पवार साहेब. ज्या पद्धतीने मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडताना बघायला मिळतोय, पण मैदानाच्या खेळपट्टीवर 2 कडक प्रहार आणि येतोय 6चा वार, षटकार. तर धावसंख्या बघशाल तर 58 धावा लागल्यात बोर्डावर. इथूनही चांगली कामगिरी करावी लागेल. 4.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. रमेश मॅन फ्रॉम चिरापालीहून बिलॉंग करतोय रमेश. कोणत्या पद्धतीने बॉलिंग करेल तेही बघणं गरजेचं ठरेल, कारण सलग 2 षटकार बघायला मिळेल. हो, यावेळेस निश्चित स्क्वेअर लेग नो बॉल देताना आपल्याला बघायला मिळतात. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट आपल्याला बघायला मिळेल.
हो सुनील फासाळे रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आणि अजूनही सुनील फसाळेला या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करायला भेटली नाहीये. स्कोर झालाय तर 61 धावा. महेशने ज्या पद्धतीने फलंदाजी केली क्वालिटी अजूनही बघितलं तर 4.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ शिल्लक रमेश या षटकातला. परत एकदा चांगला टप्पा चूक मारा आपल्याला बघायला मिळतोय. चांगली लाईन चांगली लेंथ आपल्याला बघायला मिळते रमेशची. कम्पॅक्ट करतानाही आपल्याला रमेश बघायला मिळतोय. इथून बघितलं तर 61 निश्चित क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. बघूया परत एकदा ग्रामीण टेनिसचे ऑपरेटर नीरज मॅन फ्रॉम कल्याण. चांगली का क्लिअरिटी इन क्वालिटी म्हणून यावाच लागतंय आणि नाशिकला जावाच लागतंय. चॉकलेट बॉय कल्याणचे नीरज आपल्याला बघायला मिळतात. निश्चित कॅमेरामॅन त्याची टीम पूर्ण सज्ज या स्पर्धेला कव्हर करताना आपल्याला बघायला मिळत आहे. बेलगावचा जावई काय आता जावई बनवते याला का बरं इकडे त्याला याला इकडे देवा मग याला एक जागा द्या. नीरजने ज्या पद्धतीने फॅमिली मेंबर बनलाय ढगे परिवार आणि मांडे परिवार यांचा. कारण ज्या पद्धतीने नीरजने काम केलंय 9 दिवस झाली त्याच्यानंतर हे वरचे दिवस आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस उंची दुरी और छेकी पुरी मंजुरी आणि झेल. अरे यार 5,000 रुपयाचं स्मार्ट वॉच असतं नाही घेतला नाहीये ते भूषणनी घालवलं. पाय रे भाऊ म्हणत जाय भाऊ साठीच होतं ते. बर बघूया अजूनही स्कोर बोर्ड धावा बघशाल तर 69 धावा लागल्यात बोर्डावर. एक सन्मानजनक स्कोर एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि ज्या पद्धतीने महेश फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय क्वालिटी और लाजवाब आपल्याला फलंदाजी बघायला मिळाली. आणि बाहेर जर कॅच पकडलात कमिटीकडनं 101 रुपयाचे कॅश प्राइज जारी आहे. कोणीही जरा प्लेअर सोडून ऍज अ प्लेअर सोडून प्रेक्षक राजा फक्त पकडू शकतो ना. 101 रुपये कमिटीकडनं कॅश प्राइज घेऊन जाऊ शकता. 69 धावा लागल्यात बोर्डावर. शेवटचे अंतिम 6 चेंडू किती धावा बनवतील किती धावांचा टार्गेट भूषण 11 साठी ठेवतील बघूया. कारण की भूषण 11 ला खूप महत्वाचा आहे सामना. करो यमरो अभि नाही तर अगले साल. त्याच्यामुळं जे पण धावा होतील ते बनवायचे आहेत. 69 आता लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅकवर आलाय अमित यादव राईट आर्म बॉलर. यावेळेस बॅटची थर्ड मॅन इंटरेस्टेड चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. सिंगलवर थांबावं लागेल. इथूनही बघितले तर ज्या पद्धतीने महेशने फलंदाजी केली आउटस्टँडिंग फलंदाजी केली. त्याचा स्ट्राईक रेट जर बघशाल तर निश्चित वेगाने स्ट्राईक रेट आपल्याला वाढताना बघायला मिळतोय. 7 चेंडू 21 धावांवर फलंदाजी करताना महेश आपल्याला बघायला मिळतोय. परत एकदा यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि मुख्य पंच यावेळेस वाईट घोषित करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 71 धावा बोर्डावर लागल्यात. 5.1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अजूनही इथूनही या सामन्यामध्ये जो विजय होईल तो भिडेल क्षत्रिय कुलवंतस या टीम सोबत. यावेळेस डीप मिड विकेट काऊ कॉर्नर खिलाडी के मस्तक पर दस्तक आएगा 4 सीमा रेषे पार चौकार डीजे. थँक्यू. 79 धावा 75 धावा. परत एकदा फुल टच चेंडू डीप लॉंग ऑन वेगाने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण आहे चांगली फिल्डिंग रमेशची. बघूया 2 धावा तो परत पळून काढल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट महेश आणि सुनील फसाळेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. या 2 धाव्याने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली डबल 77 77 धावा लागल्यात बोर्डावर. 4 गडी बाद 5.3चा खेळ. अजूनही शेवटचे अंतिम 3 चेंडू
बघूया कोणत्या पद्धतीने महेश खेळून काढायला. 27 वर धावांवर खेळतोय महेश. इथूनही 2-3 चेंडूचा खेळ बाकी. कोणत्या पद्धतीने फिनिश करेल. हो कनेक्शन जितका हो तितका झाला नाही. शॉट फासला आहे क्षेत्ररक्षण. चेंडूच्या खालीने सुरक्षित हात आणि सुरक्षित कॅच आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज आउट. बॅक टू डग आउट. तो परत एकदा संधी देऊ डीजेला. ओके 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहिला. त्या 2 चेंडूमध्ये किती धावा सेट करतील येईल का. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. प्रत्येक षटकाराला 100 रुपये रवी भाऊ मांडे यांच्याकडनं. असा नितीन पुरडे षटकार लावलाय. प्रत्येक 2 चेंडू बाकी 2 षटकाला होते. 100 रुपये कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर केलेत. प्रत्येकी षटकार 100 रुपये. अमित कोणत्या पद्धतीने बॉलिंग हाताळेल. अराउंड द विकेट मारा निश्चितच नितीनसाठी करताना आपल्याला बघायला मिळतोय. जागा बनवली शफल झाले. विकेट किपर यावेळेस रोहित परब यावेळेस गलती करताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकवर आलंय बॅट फ्रॉम डागलवाडी सुनील फासाळे. प्रेक्षक राजाने त्याला बघण्यासाठी मैदानावर गर्दी करतोय. ऑनलाईन प्रेक्षक राजाने गर्दी केली की सुनील फासाळेची फलंदाजी केव्हा बघेल. पण शेवटचा चेंडू आलाय. बघूया येईल का सुनील फासाळेच्या बॅटमधून षटकार. परत एकदा तयार. परत एकदा. ओहो कनेक्शन कनेक्शन एक्स्ट्रा कव्हरच्या वरती येतोय. सी बार रेषा फार षटकार 6 धावा. काय जबरदस्त रिप्ले मध्ये परत एकदा तुम्हाला दाखवतो. नीरज संगणक ऑपरेटर ज्या पद्धतीने सुनील फासाळेच्या बाटामधून एक पॉवरफुल पॉवर हाऊस एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हवाई सफरला पाठवले चेंडूला आणि षटकार लाईनीमध्ये यायचंय याची नोंद घ्यायची. या षटकारच्या मदतीने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली 84 आणि विजयासाठी बनवायचे आहे 85. स्मार्ट वॉच आहे का बघूया. बघूया परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ बघायला मिळतोय. 85 धावांचं टार्गेट सेट केलंय. 36 चेंडू 85 धावा. कोणत्या पद्धतीने भूषण 11 या टार्गेटला पार करतील. पहिलं परिवर्तन संपलं नंतर दुसऱ्या परिवर्तनामध्ये आपण ऐकणार आहेत व्हॉइस ऑफ शहापूर पवार साहेबांच्या आवाजात.
काय कामाचा आजचा दिवसच त्या पद्धतीचा राहिलाय. पुन्हा एकदा त्या दोन म्हणतोय, पुन्हा एकदा श्री प्रभू रामाचं ते वर्णन झालेलं आहे. पुन्हा एकदा डीजेचं मनापासून आभारी आहोत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सध्या तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात जाणता राजा प्रीमियर लीग आणि हे स्पर्धेचं बहरदार पर्व. आणि सध्या तरी सगळेच आयोजक आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे तिथे पाहायला भेटतात. त्यांनी त्यांच्या सोबतीला समेत आपण सँडी दिवेलाही पाहत आहोत. ती चर्चा राहिली, तू ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी आलेला नव्हता, तुझी ती आहुरता उत्सुकता आम्हाला सगळ्यांना होती, परंतु तू आला नव्हता. ती चर्चाही तिथे झाली, परंतु बॅन करणार होते, परंतु मग त्यानंतर ते सगळ्या काही चर्चा झाल्या आणि मग शिवशाही अर्थातच आमचे योगेशजी शेवरे साहेब यांचं तुम्ही आयकॉन आहात, त्यामुळे ती चान्स तुम्हाला मिळाली, अन्यथा तुम्ही बॅनच होते. कारण ती स्पर्धा झाली, मग त्यानंतर फक्त उल्लेख करायचा तो फक्त बाकी होता. मग ते प्रभाकरांना डगे साहेबांनी आम्हाला थांबवलं, त्यांचा आपण आभार मानूयात. आणि त्यामुळे आता तो सँडी दिवे खेळताना पाहायला भेटलाय. परंतु सँडी, पुढच्या वर्षासाठी तुझ्याकडनं ते अपेक्षा नाहीत. ही स्पर्धा आवर्जून खेळण्यासाठी ये, कारण प्रत्येकाच्या मुखामधनं तो एकच आवाज होता की नागलवाडी संघ टायटल जिंकणार आहे ग्रामीणचं, परंतु तो संघच आला नाही. आणि त्यामुळे तो चान्स कोणाला मिळाला, तर मग तो चान्स चिंचपाडा टीमने घेतला, जी धुळेवरनं टीम आली होती. त्यामुळे जे होत आहे अच्छे के लिए होत आहे, कारण ते 2 दिवस इथे थांबले होते, ती त्यांची मेहनती होती. आणि त्यामुळे तो नागलवाडीने चान्स गमावलाय, परंतु हा चान्स गमवायचा नाही सँडी दिवे, कारण भरोसा आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे आता सामना चालू होतोय. 85 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये इथे करायचा आहे येणाऱ्या 6 ओव्हर मध्ये. भूषण 11 या संघाला पहा, नक्कीच आपण पाहतात मित्रांनो, या स्पर्धेच्या अंतर्गत भरपूर सारे असं पारितोषिक आहेत आणि त्याच्यामध्ये एक आवर्जून या पारितोषिकीचाही आम्ही तो उल्लेख करणार आहोत, कारण ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या अंतर्गत आपण एक स्पेशल पारितोषिक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सत्यम सेलचे मालक सन्माननीय उमेशजी मोरे साहेब यांच्यातर्फे जाणता राजा मित्रमंडळ, अगदी आपण पाहत आहोत हे जे नियोजन आहे त्यांचं, त्या नियोजनाच्या माध्यमातून जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये ऍज अ बेस्ट प्लेअर म्हणून किंवा अन्य देखील त्या महत्वाच्या भूमिका प्लेअर खेळाडू ते बक्षीस पात्र ठरणार आहेत. आणि ते आकर्षित बक्षीस काय असेल तर MRP 5,000चं एक स्मार्ट वॉच तिथे तुम्हाला ते मिळणार आहे. तर पहिल्या दिवसामध्ये ते मिळवले तेजस या नावानं त्या खेळाडूनं, आणि आज तो ऐवा जे लेखानं पकडलाय त्याही प्रेक्षकाला ते एक स्मार्ट वॉच दिलं जाईल. त्याचमुळे ज्या उल्लेखनीय कामगिरी खेळाडूंकडनं होतील त्यांच्यासाठी ते स्मार्ट वॉच तुम्हाला मिळणार आहेत आणि रोख रक्कम 5,000चे आहेत ते. आणि आता तुर्तच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे, पालघरवरनं एक आमचे अनिलजी डगे साहेबांना कॉल आलाय की भरपूर चांगलं नियोजन आहे. म्हणजे पहा, नाशिक पुरतीची स्पर्धा राहिलेली नाहीत, पूर्णपणे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा होत असताना पाहायला भेटते. आणि आता पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात, जिथे आता रिव्हर्स खेळण्याचा तो प्रयत्न होता. या चेंडूवरती बंस कळवतात, लेग बाय सिंगल मिळून जाईल. सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड धावा झाल्या, धाव फलकावरती 3. बादशीकडा मागे चाललाय, चायनीज कट, रुबी कट या फटक्याला म्हटलं जातं, जिथे बादची आटली कडा घेऊन बॉल मागे जातो. शॉट फाईन लेग तैनात आहे आणि तिथे तो बॉल अडवलाय, तोपर्यंत ती सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 4 धावसंख्येवरती धाव फलक. पहिलं षटक मनोज ऍज अ टीमचा आयकॉन खेळाडू आहे नाही, जिथे आपण पाहत आहोत सोनू तांबे आणि बॉबी भालेराव आणि त्यानंतर सोनू तांबे ही महत्वाचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे थांबून चालणार नाहीत. इनसाइड आउटला खेळा, हा फटका चांगला आहे, 30 यार्ड सर्कलला भेटतोय. तौसिफचा प्रयत्न चांगला राहिलाय, पाहूयात. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला आणि फायनली तो बॉल थोडासा स्लो होतो, फायदा घेतला जाईल. कदापि तिथे वाटले होते 3 मिळतील, परंतु 2च मिळाल्यात असं दिसतंय चित्र. आणि त्याचमुळे त्या 2 धावसंख्येच्या मदतीनं धाव फलक पुढे सहसावेल. धावा झाल्यात आता धाव फलकावरती फक्त 6. मनोज जाय भावे याचं षटक आतापर्यंत खूपच चांगलं राहिलंय, जिथे 6 धावा खर्च केला. त्यांनी आता हाही बॉल वेगवान 30 तरार होता, गती परिवर्तन केले, काही चेंडू स्लो हाताळलेत, हा वेगवान होता, वेगावरती स्वार होऊन गेलाय बॉलर. आणि आता तिथे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त 6 धावा.
बॉलिंग मार्क वरती आणि हाही बॉल बीट करून निघालाय राऊंड द विकेटनं. तो अटॅक सध्या तरी चांगला राहिलाय, कोण भरून बॉलिंग करतोय आणि त्यामुळे तो पुरेपूर फायदाही होतोय. भरपूर गोलंदाज असे राहिलेत की या स्पर्धेमध्ये ते राऊंड द विकेट नाही येत आहेत, कारण तो एक कोण बनून मग गोलंदाजी चांगली होते. बाउन्स आल्यानंतर एक चांगली उसळी मिळते आणि त्यामुळे ते प्रयत्न सातत्यानं चालवले गेलेत. हा थोडासा ओव्हर पिच होता, ड्रायव्हिंग लेंथ वरती राहतात आणि त्यानंतर हा ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका एकच सिंगल देऊन जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक फक्त 7 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आदिनाथ 11 संघाचा बोलबाला आतापर्यंत राहिलाय. ओ बाउन्सर होता, हुक केलाय, धावा आता बुक होतील. खूप चांगला स्ट्रोक राहिलाय, प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलाय आणि आता हा बॉल निघालाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार, चौकार. अक्षयदादा दिवे आपलं मनापासून पुन्हा एकदा आभारी आहोत. आता अक्षयदादा नव्हे तर अक्षय शेठ दिवे म्हणावं लागेल, कारण आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं 1100 रुपयाचं पारितोषिक 3 लगातार षटकारांसाठी त्यांनी लावले होते. म्हणजे त्याचमुळे आता आज अक्षय शेठ दिवे असा तो उल्लेख होणं गरजेचं आहे. खूप महत्वाची ती कामगिरी सध्या तरी पार पाडली जाते या स्पर्धेमध्ये. ओव्हरऑल संध्याकाळच्या सत्रामध्ये ती महत्वाची कामगिरी ते पार पाडतील, शंकाच नाही. अक्षय आपण कुठेही जाऊ नका. ओके, शेवटपर्यंत मॅच पर्यंत, शेवटच्या मॅच होईपर्यंत ते थांबतील, शंकाच नाहीत. बॉबी भालेरावच्या बॅटमधून आलेला तो चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. 11 धावा झाल्यात. यावेळेस तर खेचून मारलाय आणि आता हा बॉल निघालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्त काला दस्तक, चेंडू सीमा पार, आलाय षटकार. ज्या विकेटवरती आपण खेळत आहोत त्या विकेटसाठी आपण पाहत आहोत सन्माननीय भाऊका मामा दिवे यांची खूप सारी मेहनत या विकेटसाठी त्यांची राहिलेली आहे आणि त्यांनाही अगदी आपण या स्पर्धेच्या अंतर्गत सन्मानित करणार आहोत. त्यामुळे कॅमेरामन आपण थोडंसं फक्त फोकस करा व्यासपीठावरती. ओके, चला आपण पाहत आहोत तिथे तो सन्मान यावेळेस होईल. धावफलक 18, 2 ओव्हरचा तो खेळ झालाय. 18 धावा झाल्यात आणि सध्या तरी राहिलंय महत्वाचं की बॅटिंग करणाऱ्या टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये विकेट गेलेली नाहीत. 24 ला आता 67 करायचे आहेत. नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहत आहोत भाऊका मामा दिवे यांना सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातंय आणि महत्वाची ती भूमिका त्यांची राहिलेली आहे की ही जी विकेट आहे, ही जी पूर्णपणे जी विकेट आहे ती विकेट बनवण्यामध्ये त्यांची सगळ्यात महत्वाची ती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि सध्या तरी ते आपल्या स्क्रीनवरती आहेत. आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. या विकेटसाठी खूप मेहनत आणि त्यांचे ते साथीदार यावेळेस पहा ते तिथे उपस्थित आहेत, त्याच्या जोडीलाच आहेत संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपला खूप मेहनत आपण केली आहे या विकेटसाठी. चला आणि इथे पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत जिथे गोलंदाजीमध्ये आता रोहित आलाय. गेल्याच मॅच मध्ये ती कामगिरी तो करता राहिला जिथे 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेन्सी होऊ शकल्या असता, परंतु फिल्डरांनी साथ दिलेली नव्हती आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत
या मॅच मध्ये आहे. आता भरपूर धावा आहेत त्यामुळे ती अपेक्षा वाढली आता. वेट करून मारले. यावेळेस आपण पाहत आहोत बॉल उडवलाय, कव्हरला फिल्डर धावतोय तो सिप. पाहूयात बॉल अडवण्याचा तो प्रयत्न होईल आणि तोपर्यंत 2 धावा घेऊन जातील. पहा विकेट तर गेलेले नाहीत, मग तो गेट चेंज करणं आता गरजेचं आहे. थोडंसं वेगामध्ये खोऱ्यामध्ये त्या धावा काढावा लागतील कारण तो दबाव आता थोडासा वाढत चाललाय. 85 चा तुम्ही चेस करतायत, 22 ला 65 करायचे आहेत. धावा झाल्यात 20 धावा धाव फलकावरती. 2.2 चा खेळ आतापर्यंत तो समाप्त झाला आणि आता 22 बॉलला 65 करायचे आहेत. सामना खूप महत्वाचा, डू ऑर डाय स्टेज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम साठी, जिथे आदिनाथ 11 वर्सेस भूषण 11. आणि आता स्पर्धेची आपण ही जोडी पाहत आहोत. आमचे प्रभाकर अण्णा डगे साहेब आणि त्यानंतर आमचे दत्तूजी डगे सर आपल्या स्क्रीनवरती, आणि त्याच्या सोबतीला पुन्हा एकदा सँडी दिवे आणि त्याचनंतर आमचे अनिलजी डगे साहेब देखील तिथे जॉईन झालेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी ती चर्चा होतच राहिली आहे. ग्रामीणचं क्रिकेट, ग्रामीण खेळाडूंनाही ते प्रोत्साहन दिलं त्यांच्याकडनं. खूप मोठी तीही स्पर्धा आणि यावेळेस तर आपण पाहत आहोत पूर्ण नाशिक जिल्हा एकत्रित करणारी ही स्पर्धा आहे, जिथे जाणता राजा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहत आहोत. फुलटॉस यावेळेस आपण पाहूया ते टायमिंग जुळालंय का. क्षेत्ररक्षक पाठला करतोय, झेल पकडण्याचा तो प्रयत्न होता, हुलकवणी देतोय बॉल अडून फेकी केला जाईल आणि तोपर्यंत आता संधी आहे. 3चा प्रयत्न चालवलाय, फेकी पाहावी लागेल आणि तोपर्यंत फक्त धावा कळवा 3 ना, पण 3 धावा ना. ओके, 3 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील आणि आता धाव फलक 24 धावा. 24 वरती हे धावफलक आपल्याला पाहायला भेटतोय. 85 धावसंख्येचा पाठलाग करतायत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम. अजूनही वेट केलं होतं, मागेच मारण्याचा प्रयत्न. आता बॉलनं पूर्णपणे हुलकावणी दिली आहे. लॉंग स्टॉपला बॉल जाणार होता आणि आता थर्ड मॅनला चाललाय. चेंडू सीमा पार, मिलेंगे 4, तो बेडा होगा पार. चौकार. आता हे यावेळेस टायमिंग तितकंही प्रॉपर नव्हतं. बॉल पुन्हा मागे चाललाय आणि तिथेही बॉल बीट करतोय. याही वेळेस तो पाठलाग आता बॉल रोखता आलेला नाहीत. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, लगातारचा दुसरा चौकार. चला पाणी घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जा खेळाडूसाठी. तो 3 ओव्हरचा खेळ झाला आणि धाव फलक जर पाहायला गेलं तर 32 अंकावरती दिसतंय. म्हणजे 3 ओव्हरला तुम्ही 32 काढलात आणि 18 बॉलला आता 53 काढायचे आहेत. पुन्हा एकदा हे व्यासपीठ आपण पाहत आहोत. सध्या तरी व्यासपीठावरती उपस्थित सगळेच आमचे आयोजक असतील, पाहुणेवर असतील, पुन्हा त्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. खूप मेहनत घेत आहेत या नियोजनासाठी. सध्या तरी आमचं एक कॉमेंट्री बॉक्स देखील दाखवलं गेलंय, तिथे आमचे पुरुषोत्तम भाऊ सध्या तरी खूप महत्वाची भूमिका ते पार पाडत आहेत. रामाजी मते साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सध्या तरी आहे या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आमचे रवीजी मांडे साहेब आणि त्यांच्या सोबतीला आमचे पुरुषोत्तम भाऊ सध्या तरी आपली ती स्माइल देत आहेत. खूप महत्वाची ती मेहनत करतायत, हे महत्वाचं आहे. ऍज अ मॅन्युअल स्कोररची महत्वाची भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि ग्रामीण ही पोलमध्ये त्यांची ती भूमिका होती आणि आता या जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये त्यांची ती स्कोरिंगची भूमिका खूप महत्वाची आहे. लवकरच 1चे 2 होणार आहेत ही माहिती आमच्यापर्यंत तुर्तीच पोहोचली आहे, त्यामुळे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हो, आणि माहिती पोहोचवणारे आता सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती होते. चला नाव बॅक टू क्रिकेट. यावेळेस लॉफ्टेड हिट, डिस्टन्स कमी वाटतंय. रोहित साठी सोपा झेल, पकडलाय झेल, संपेल खेळ, मिळते विकेट, फलंदाज बाद.
नक्कीच आपण पाहत आहोत रोहित परब आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जसा तो मैदानाच्या आतमध्ये आलाय तशी मात्र आता प्रेक्षकांना तुम्हाला खूप मोठी संधी आहे प्रेक्षकाहो, कारण सत्यम सेलचे मालक सन्माननीय उमेशजी मोरे साहेब यांच्याकडनं आपण पाहत आहोत ऐवा जेल साठी. जो ऐवा जेल पकडेल षटकाराच्या बाहेर, जो प्रेक्षक राजा जेल पकडेल त्याला मात्र एक आकर्षित स्मार्ट वॉच आणि ते देखील तुम्हाला 5,000 पर्यंत जे कॅश प्राइजचं जे स्मार्ट वॉच असणार आहे ते तुम्हाला सन्माननीय उमेशजी मोरे साहेब यांच्याकडनं ते दिले जाणार आहे. कारण आपण पाहत आहोत जाणता राजा प्रीमियर लीग ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेवरती नेहमीच त्यांचं प्रेम आम्हाला पाहायला भेटले आणि आता रोहित परबच्या प्रत्येक षटकारावरती घडलंय काय. ओ यावेळेस कॉलिंगच नव्हतं, नाराज झालाय गोलंदाज रोहित आणि महेश. हे दोघेही खेळाडू तर पोहोचले होते, ते कॉलिंगच नव्हतं कारण तो मनच जाणतोय जेल कोणाचा सोडलाय रोहित परबचा. आता ती प्रेक्षकावर तुम्हाला पुन्हा संधी आहे, बाहेर जेल पकडा. जेव्हा रोहित परब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल आणि त्याचा बॉल जर बाहेर आला तर मग तो जेल जर तुम्ही पकडला तर ते तुम्हाला स्मार्ट वॉच मिळून जाईल. लोबो फुल टॉस पुन्हा संधी आहे का पाहूयात. एकसा कबरला आता पुन्हा एकदा रोहित धावतोय. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले एफर्ट दिले गेलेत. 17 वर्षाचा हा तो खेळाडू आहे. फ्युचर ब्राईट दिसतंय या खेळाडूचं, कारण बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, सगळ्याच फॉर्मॅट मध्ये ओढसोड कामगिरी राहिली आहे आणि नेहमीच पॉझिटिव्ह इंटेंटनं तो खेळलाय, त्याचमुळे फ्युचर त्याचं ब्राईट आहे. परंतु इथे आता बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल, आयकॉन वर्सेस आयकॉन. क्रॉस बॅटेडने यावेळेस देखील रीच मध्ये मिळालाय, स्लॉट मध्ये आलाय, झालाय ताकदीचा वापर, बॉल करतोय हा वाई सफर, षटकार. मोठं पाठलाग तर करतायत आणि आता धाव फलक 41. 13 बॉलला आता करायचे आहेत 44. मॅचेस ऑन. सामना पुन्हा एकदा तो बदलण्याची ती क्षमता दाखवतायत दोन्ही खेळाडू आणि दोन्ही खेळाडू महत्वाचे आहेत. त्याचमुळे हा मॅच कधीही तो युटर्न घेऊ शकतो आणि सध्या तरी चित्र तेच राहिलंय. काही झेल सोडलेत परंतु इथे आपण पाहत आहोत ते आक्रमण सध्या तरी चढवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. आता हा पिच जड मध्ये करण्याचा प्रयत्न झालाय. बॉलर बॅक ट्राय होता, बॉलरनच बॉलला अडवलंय नाही तिथे. आपण पाहत आहोत ते षटक कंप्लीट झालाय. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हर मध्ये 41 झाला आणि आता 12 बॉलला मॅच मध्ये करायच्या 44 धावा. 12 चेंडू 44 ची गरज. मॉर्निंग स्टार अगदी आपण पाहत आहोत एक नावाजलेली टीम आहे आणि त्या नावाजलेल्या टीम मध्ये आपण पाहत आहोत आमचे विलास आव्हाड याच्या नेतृत्वामध्ये खेळलेला तो खेळाडू सध्या तरी दिसतो आपल्याला रोहित परब. आणि ओके रोहित हा बॉलर आणि त्याच्यावरती तो हल्ला बोल आणि आता हा बॉल निघालाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला इथे षटकार. आणि ते दिलं जाणार आहे उमेशजी मोरे साहेब सत्यम सेलचे मालक त्यांच्याकडनं ते पुरस्कृत झालेला आहे. ओव्हर पिच यावेळेस फटका फसलेला वाटतोय आणि एकाच हाताला झेल पकडलाय महेश. काय अफलातून तो झेल राहिलाय पहा. सेलिब्रेशन वाकडण्याजोग होता, त्यानंच तो झेल सोडला होता एक आणि मग त्यानंतर हे प्रत्युत्तर पहा काय दिले त्यानं. एकाच हातामध्ये पकडलाय आणि इथे
तो झेल पकडून खेळ समाप्त केलाय रोहित परबचा. फलंदाज बाद. नवनाथजी मते साहेब यांच्याकडनं या झेलसाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज. ओके, 500 रुपयाचे कॅश प्राइज. ते इशारा आमच्यापर्यंत लगेचच पोहोचत आहेत. आम्ही कमी आकडा सांगितला की तिकडून वाढतोय आणि तो कॉन्फिडन्स दिला जातोय. 101 आम्ही म्हणलो होतो, तिकडे 500. गेल्या मॅच मध्ये आम्ही म्हणलो होतो 500, तिकडे 2000. म्हणजे तो आकडा वाढतोय, तो कॉन्फिडन्स दिला जातो. पहा सेलिब्रेशन ते होतं महेश. ओ काय सेलिब्रेशन आहे पहा. तो पूर्णपणे तो झेल सोडल्यानंतर नाराज होता, परंतु मग त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्यानंच तो झेल पकडलाय. आलेली ती विकेट. फलंदाज बाद झालाय मैदानाच्या आतमधनं. रोहित परबची ती विकेट. फलंदाज आता नवीन इथे दाखल होतोय, जिथे अनित हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. समीकरण अवघड होत चाललंय जिथे पाठलाग करत असताना. दहा बॉलला 38 करायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती आता प्रहार करण्याचा प्रयत्न होईल, कारण आता दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. महेशनं खूप चांगली आता फिल्डिंग दाखवली आहे. डीप मध्ये आउटफील्ड मध्ये फास्ट दिसलाय. मॅन फ्रॉम डुबेरे. पाहतो झेल त्याचा पुन्हा तो दाखवला जातो. क्रॉस बॅटेड आता केलाय. याही वेळेस फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल स्ट्रोक, सिक्सर. चोपन्न धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 4.4 तो खेळ आतापर्यंत मात्र समाप्त झाला आणि तिथे 54 धावा. आणि मग आता राहिला 8 बॉलला 31. 8 बॉल मध्ये 31 धाव संख्येची गरज आहे. मॅच इज ऑन. इथून उर्वरित जर षटकारांची भाषा बोलायला गेलं तर 5 सिक्सर तुम्हाला मारावा लागतील येणाऱ्या 8 बॉल मध्ये. रोहित वरती तो हल्ला बॉल. आता कोणत्याही गोलंदाजावरती तो हल्ला बॉलच होईल, कारण चौकार षटकारांचीच आतिषबाजी करावी लागणार आहे. हो, जास्तचा बाउल. हा बॉल मात्र बाउन्स झाला आणि बाहेरही गेलाय, त्यामुळे पंचांनी कळवला वाईट बॉल. वाईट बॉलचा तो इशारा आलाय. आता 30 हव्यात. 8 बॉलला 30. पिच होता, पुन्हा एकदा फुल टॉसच होता. पुन्हा बॅटला खाली ठेवलं, परंतु गॅप मध्ये खेळलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये मोठी दरी मिळाली. 4 धावसंख्येची मंजुरी. चौकार. कदाचित मॅच यू टर्न ही घेऊ शकते, कारण आता सेट बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये, जिथे बॉबी भालेराव आणि त्यानंतर अनित हे 2 खेळाडू खेळतायत. आणि आता 7 बॉलला करायचे आहेत 26. या बॉलवरती जर प्रहार झाला तर मग हा सामना थोडासा सोपा वाटेल. अन्यथा जर एखादा चांगला जर या बॉलवरती तो चेंडू हाताळला गेला तर मग तो दबाव राहील अंतिम ओव्हर मध्येही. पाहूया काय घडेल. या अंतिम चेंडूवरती 7 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. अस्तित्व टिकवायचं असेल तर जिंकावंच लागेल, कारण करूया मरो की स्थिती आहे या मॅच मध्ये दोन्ही टीम साठी. पिच होता, काय अफलातून चेंडू राहिला. बरोबर तो जड मध्येच केला. यॉर्कर हाताळलाय आणि आता तिथे तो खोदून काढण्याचा प्रयत्न. तोपर्यंत ती सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे ससावेल आणि आता ओव्हरची ती समाप्ती होते. राहिला आता 6 बॉल करायचे आहेत 25. ओके, आणि आता सध्या तरी पंच फेकीसाठी का? ओके, थ्रो फेकीसाठी ते ऑब्जेक्शन सध्या तरी गोलंदाजावरती आलेला आहे. आणि आता थर्ड पंचांनी चेकी केले. यस, इट इज फेअर बॉल.
6 बॉल मध्ये आता 25 धावसंख्येची गरज आहे. 60 धावा धावफलकावरती येणे, तर 6 बॉलला 25. सामना थोडासा कठीण वाटतोय. पाहूयात गोलंदाजीमध्ये कदाचित तौसिफ आपल्याला पाहायला भेटेल आणि हेच प्लॅनिंग दिसलंय. तोच बॉलिंग मार्क वरती आलाय. 6 बॉलला 25. 4 षटकार मारावा लागतील तर हा मॅच फिनिशिंग टच दिला जाऊ शकतोय. पाहूयात काय घडेल. सध्या तरी पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे, त्यामुळे थोडासा मॅच थांबवला गेलाय. पुन्हा एकदा हे व्यासपीठ सध्या तरी आपल्या स्क्रीन वरती आहे. हे मुख्य आमचं व्यासपीठ. व्यासपीठावरती उपस्थित सगळेच आमचे आयोजक आणि पाहुणे, त्यांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आवर्जून प्रत्येक दिवसामध्ये नवनवीन पाहुणे आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असतात. तर स्पर्धा अगदी खूपच नावाजलेली पाहायला भेटते. नाशिक जिल्ह्याला अभिमान वाटावं अशी ही स्पर्धा आहे. नाशिक जिल्ह्याला एकत्रित करणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. जाणता राजा प्रीमियर लीग. फुल टॉस, पहिला चेंडू आणि तिथे सई नसियत, बडा धमाका, चेंडू सीमा पार. 9+6, 7 धावा. यस, इट इज नो बॉल. नो बॉलच आलेला आहे तडपंचांकडनंही. तो कमरेच्या वरतीच राहिलाय असं मात्र कळवतायत. चला, तो रिव्ह्यू आपल्याकडे आहे. नो. ओ रोहित भाऊ, तौसिफ मैदानाच्या आतमध्ये आला आणि यस, सिक्सर. 9+6, 7 धावा त्या आलात. 6ला 25 करायच्या होत्या, मग आता 7 आल्यात, मग राहिल्या आता 6 बॉलला 18. मॅच इज ऑन. पूर्णपणे एकाच बॉल मध्ये ते पारडस बदललेलं वाटतंय. पाहूयात. ओव्हर पिच, विशेपला फटका, फीडचा बॉल, झेल तर पकडलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला ठेवलाय. बॉल फेकी केलाय. स्ट्राईक घेतलेली, यावेळेस सोडलेली नाहीत. तो आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आणि तो स्वतःवरती तो आत्मविश्वास सध्या तरी दाखवलाय. बॉबी भालेराव मैदानाच्या आतमध्ये ऍज अ ओपनिंगचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला 2 ते विकेट गेलेत, परंतु तिथे तो आत्मविश्वास अजूनही त्याने दाखवलाय. 5 बॉलला 18 करायचे. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल जाग्यावरती स्थिरावलाय. म्हणजे ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर दोन्ही बाजूने ते बॅटल सध्या तरी चांगलं राहिलंय. खूपच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. 4 बॉलला 18 करायचे. 4 बॉलला आता 18 करायचे आहेत. खूपच चांगला तो सामना रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत खूपच चांगली कामगिरी होते. षटकार आल्यानंतर हाही अजून एक, याही फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील इथे अर्धा डझन. अजून एक षटकार.
25 हवा होता आणि तिथूनच मॅच आता यू टर्न झाली आहे. 3 बॉलला आता 12 करायचे आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट सांगणं थोडस अवघड आहे, कारण सामना तसा रंगलाय. 3 बॉलला 12 करायचे आहेत. सामना खूप महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये. आदिनाथ 11 वर्सेस भूषण 11 ही अशी मॅच पाहत आहोत. ओव्हर पिच याही वेळेस स्लॉट मध्ये आलाय. फटक्यामध्ये इथेही वजन मिळाला असून देखील 6 धावा. याही वेळेस आलाय तो षटकार. दोन चेंडू मध्ये आता 6 हवेत. मॅच हा गरमागरमीचा आता रंगलाय. पहा कधी वाटतंय की सहजरित्या फिल्डिंग करणारी टीम जिंकेल असं वाटलं होतं एका क्षणाला, परंतु मग आता हा सामना पुरेपूर झुकलेला वाटतोय. कारण आता सामना सोपा वाटायला लागलाय, कारण ती फटकेबाजी बॉबी भालेराव कडनं खूप चांगली झाली आहे. आणि आता राहिले 2 बॉल मॅच मध्ये करायचे आहेत 6 धावा. 2 चेंडू 6 धाव संख्येची गरज. पहिलाच बॉल तो नो बॉल आला आणि तिथूनच ती कहाणीच बदलली आहे असं वाटतंय. आणि आता सध्या तरी हा सामना बॅटिंग करणाऱ्या टीमलाही ऑन झाला आहे. पाहूयात सिली पॉइंटलाही फिल्डर घेतला गेलाय दबाव क्रिएट करण्यासाठी. पाहूयात महत्वाची भूमिका पार पाडतोय. 2 बॉलला अजूनही 6 करायचे आहेत. तौसिफ बॉलिंग मार्क वरती. समोर आहे बॉबी भालेराव. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल पाहूयात. क्रॉस बॅटेड टायमिंग फसलंय. सिंगल तर मिळून जाईल. दुसऱ्याचाही प्रयत्न चालवला जाईल, कारण स्ट्राईक हवी आहे. आणि आता सगळ्या काही बाबी चांगल्या घडायला लागल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, कारण इथे 2 धावा आणि आता राहिला 1 बॉल आणि मॅच मध्ये करायच्या त्या 4 धावा. 1 चेंडू मध्ये 4 धाव संख्येची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा मॅच पाहत आहोत. हो नक्कीच. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आता ती धडधड वाढली आहे, कारण अस्तित्वाची ही लढाई आहे. अस्तित्व टिकवायचं असेल तर सामना जिंकावा लागेल. 1 बॉलला 4 करायचे आहेत. ते म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ कोणाची बदलेल पाहूयात. 1 बॉलला करायच्या आहेत 4 धावा. बॉबी भालेराव की तौसिफ की बॉबी भालेराव, भूषण 11 की आदिनाथ 11. पाहूयात कोण जिंकेल. 1 बॉल 4. फुल टॉस आणि आता फुल टॉसला फुल टोल वसूल. खेळ खल्लास. मॅच फिनिश. बॉबी भालेराव साठी 70 धाव संख्येची इनिंग त्यानं खेळून तो मॅच फिनिशिंग टच दिलाय. भूषण भालेराव यांच्याकडनं रोख रक्कम कॅश प्राइज आलेला आहे 500 रुपये. निवृत्ती भाऊ बोडके यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या इनिंग साठी मॅच फिनिशिंग टच दिला. चला वेल डन. क्लॅपिंग होऊ जाऊ द्यात. आणि आता लगेचच पुढच्या मॅचचा जो टॉस आपण करणार आहोत. बोट टीम कॅप्टन चला टॉस साठी लगेचच या. 1 बॉलला 4 आणि मग तो आलेला षटकार आणि